तुकाराम महाराज संतांबद्दल सांगताना काय म्हणतात, की मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. लोण्याचा गोळा आपण ठेवला, तो आत बाहेर समानतेने मऊ असणार आहे. तसं संतांचं हृदय आहे, की ते हं. सर्व ठायी एकच परमेश्वरा, एकच आत्मा त्याची अनुभूती घेत असतात. आणि म्हणून काय आहे, की तो जो कळवळा आहे ना संतांना, की बाबा यांचा अरे हे काय हे देखावेना बुडती हे जन देखावेना डोळा, येतो कळवळा म्हणूनी. मला दिसतंय अरे तुम्ही चुकतायत, कळतंय मला तुम्ही कशाच्या मागे लागलायत. हं. ह्याच्यावर एक माऊलींच्या ओवीचा मी आता दृष्टांत तो सांगतो थोडक्यात, की वाळवंटामध्ये एक उंदीर पळतोय. प्रचंड ऊन, रणरणत ऊन आहे. तो सावली शोधतोय आणि हं. पळता, पळता, पळता त्याला अचानक सावली दिसली आणि तो त्या सावलीत दिसायला म्हणला, जरा हास्य-हुस्य केलं, की बाबा हां, बाबा सावली भेटली एकदाची. आणि पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात आलं, की ज्या सावलीत आपण उभे आहोत किंवा थांबलेलो आहोत, विसावलो आहोत, ती सावली एका नागाच्या फण्याची आहे. आणि संतांना कळतंय, की हे जे सगळे माणसं आहेत, आपण सगळे उंदीर आहोत. ते उंदीर आपण आहोत. आपण सावली शोधत फिरतोय आणि आपल्याला वाटतं, की अरे हीच सावली आहे. पण ती हं. कशाची हे हे संतांना माहिती आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलेला मार्ग का अनुसरायचा तर या कारणासाठी.